नमस्कार, आपण बघत आहात लेखणी शस्त्र न्यूज. नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी दगडू गेल्या 52 वर्षापासून शहादा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आदिवासी मुलांची आश्रमशाळा शहाणा येथे आमचे आदिवासी विद्यार्थी उन्हातान्हात व पावसाळ्याच्या पाण्यात भिजत जेवत आहेत. स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही येथील आदिवासी विद्यार्थी हे झोपडीच्या शाळेमध्ये जे कौलारू इमारत आहे त्या भाड्याच्या खोलीमध्ये शिक्षण घेत आहे. एवढी ही दुर्दैवाची बाब आहे. सरकार आदिवासी विकास विभागासाठी शेकडो निधी देत असतो. हा शेकडो निधी जातो तरी कुठं? आदिवासी विकास विभाग अजूनही शहाणासारख्या आमच्या आदिवासी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इमारत देऊ शकली नाही. ही केवढी दुर्दैवाची बाब आहे. या आश्रमशाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग असून 350 आमचे आदिवासी विद्यार्थी शिकतात. भौतिक सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या गावातील आमचे बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी हे वन विभागाकडे या शाळेची इमारत व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहेत. आमची बिरसा फायटर संघटना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून वन विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु वन विभागाचे काही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हे यांना आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे दुःख समजत नाही आहेत. त्यांचे विद्यार्थी जर अशा पद्धतीने उन्हातान्हात व भिजत जर शिकत असते तर त्यांना याची जाणीव राहिली असती. परंतु हे जे अधिकारी आहे हे जाणीवपूर्वक या विभागातून त्या विभागात, या कार्यालयातून त्या विभागात फायली फिरवत आहेत आणि या शाळेचं काम ते होऊ देत नाही आहेत, काम अडवत आहेत. म्हणून अशा काम अडवणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरी करायची अजिबात गरज नाही. नोकरीवर राहण्याचा, पदावर राहण्याचा बिलकुल यांना अधिकार नाही. म्हणून यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या विद्यार्थ्यांना शाळेची इमारत मिळाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रमशाळा, एकूण आश्रमशाळा 32 आहेत. त्यापैकी 27 शाळांच्या इमारती बांधून झाल्या आहेत. 4 इमारतीचं बांधकाम सुरू आहे. फक्त एकमेव ही आश्रमशाळा आहे शहाणा गावाची. या शाळेला हे वन विभाग आडकाठी घालत आहे. यांना इमारत बांधकामास परवानगी देत नाही आहे. म्हणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी आहेत. या माजलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. आणि अशीच मागणी आम्ही निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे. जर का लवकरात लवकर आमची मागणी मान्य झाली नाही तर या गावकऱ्यातील लोकांना घेऊन, पालकांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही या कामासाठी आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.